ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग C24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। किनवट शहरामधील शाळा, महाविद्यालय आणि ट्युशन्स परिसरामध्ये विद्यार्थ्यांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी किनवट पोलिसांनी विशेष गस्त मोहीम सुरू केली आहे। पोलीस अधीक्षक नीलाभ रोहन तसेच अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील आणि उपविभागीय पोलीस अधिकारी चंद्रशेखर कदम यांच्या मार्गदर्शनाखाली किनवट पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गणेश कराड यांच्या नेतृत्वामध्ये ही कारवाई राबवण्यात आली आहे। तर या विशेष पथकामध्ये पोलीस उपनिरीक्षक लेनगुळे, पोलीस कॉन्स्टेबल कुडमेते तसेच पोलीस कॉन्स्टेबल चव्हाण, महिला पोलीस कॉन्स्टेबल पुरके आणि महिला पोलीस कॉन्स्टेबल अनकमवार यांचा समावेश आहे। गस्ती दरम्यान शाळा आणि महाविद्यालय परिसरामध्ये विनाकारण फिरणारे टवाळखोर, रोड रोमियो तसेच वाहतूक नियमांचं उल्लंघन करणारे वाहन चालक पोलिसांच्या रडारवरती असणार आहेत। मोटरसायकलीवरती धोकादायक पद्धतीनं कट मारणं, भरधाव वेगानं वाहन चालवणं किंवा इतरांना त्रास होईल असं कृत्य करणाऱ्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येणार आहे। तसेच अल्पवयीन मुलं किंवा विनापरवाना वाहन चालवणाऱ्या व्यक्ती आढळल्यास मोटार वाहन कायद्यानुसार 10,000 रुपयापर्यंत दंड तसेच संबंधित पालकांवर देखील कायदेशीर कारवाईची तरतूद करण्यात येणार आहे असं पोलिसांनी स्पष्ट केलं। नियमांचे वारंवार उल्लंघन करणाऱ्यांच्या विरुद्ध अधिक कठोर पावलं उचलण्यात येणार आहेत असा इशारा देखील त्यांनी दिला आहे। दरम्यान नियमांचे पालन करणाऱ्या आणि शांतपणे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना कोणताही त्रास होणार नाही याची पूर्ण दक्षता घेतली जाईल। त्यामुळे पालकांनी कोणतीही अनावश्यक चिंता न करता विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे पालन करण्यास प्रोत्साहित करावं असं आवाहन किनवट पोलिसांकडून करण्यात आलंय। मजहर शेख, C24 तास, नांदेड।